मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आणि आज मुंबई आपली दुसरी मॅच जिंकली फायनली. 5 मॅच हरल्यानंतर मुंबईचं नेमकंच असं आहे. मुंबई एकतर सुरुवातीच्या 4-5 मॅच जिंकते, नंतर पुढच्या मॅच जिंकते आणि प्लेऑफमध्ये जाते, मग सेमीफायनल फायनल जिंकते. असे खूप वेळ झाले. यावेळेला पहिली मॅच जिंकली, त्यानंतर लगातार 4 मॅच 4 काय 5 मॅच हरल्याने आज जिंकली. हो, कठीण आहे मुंबईचं, काही खरं नाही. म्हणजे टफ कंडिशनमध्ये स्वतःला टाकतात आणि मग वर येतात. बघू आता किती वर येतात. आता 10वरून 7 वर तर आले आहेत, पण अशीच मुंबईची प्रोग्रेस होऊ दे आणि मुंबई टॉपला येऊ दे. टॉपला नाही तर निदान 3-4 वर तरी होऊ दे. होईल. आज जशी खेळली टीम तशी जर खेळली ना तर काय टीम आहे. प्लेयरच काय, इंडिया टीममध्ये खेळणारे 4 प्लेयर आहेत. तर ती टीम टॉप बॉटमला असणं म्हणजे खूप डेंजरस आहे. तर आज त्याच इंडियन टीममधले जे आहेत त्यातला एक तिलक वर्मा काय सेंचुरी गेली, जे पहिल्या 22 बॉलमध्ये 19 रन्स होते त्याचे. त्यानंतर ड्रिंक आला आणि त्याच्यानंतर जी त्यांनी बॅटिंग केली 45 बॉलमध्ये 101 नॉट आऊट. आणि काय इनिंग होती सॉलिड. 50च्या नंतर तो का खतरनाक खेळला. आणि दुसरा जसप्रीत बुमराह. हार्दिक पांड्याने पण ठीक आहे, एक विकेट घेऊन आपलं काम केलं. बटलरचा विकेट घेतला आणि आज जसप्रीत बुमराहला पहिली ओव्हर दिली आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर सुदर्शनचा विकेट घेतला. हाच फरक असतो. जर मेन तुमचा स्ट्राईक बॉलर आहे त्याला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आणा. तर आज त्याला पहिली ओव्हर दिली आणि विकेट घेतला. आणि अश्विनी इम्पॅक्ट प्लेयर खेळवलं अश्विनी कुमारला, जो गेल्या IPLला पण खूप चांगली बॉलिंग टाकली होती. आज पण त्यांनी 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन 4 विकेट घेतले. तर मस्त मॅच झाली. मस्त म्हणजे वन साईड झाली. कारण मुंबईची अवस्था पण सुरुवातीला बेकार होती. 2 विकेट लवकर गेले होते. डिकॉक लवकर आऊट झाला, सूर्यकुमार आऊट झाला लवकर. नमनधीर आणि तिलक वर्मामध्ये चांगली हे झाली, पार्टनरशिप झाली. त्यावेळेला डॉमिनेट करत होता नमनधीर, खूप चांगला खेळत होता. त्यांनी किती 47 का 46 केले 32 बॉलमध्ये. तेव्हा तिलक वर्मा खूप स्लो खेळत होता. पण नंतर जो ड्रिंक ब्रेकमध्ये त्याचं हार्दिक बरोबर काय बोलणं झालं आणि त्याच्यानंतर जो त्या बॉलपासून चालू झाला त्याने कोणाला सोडलं नाही. प्रसिद्ध कृष्णा, रबाडा, तो बिचारा नवीन बॉलर फास्ट 150+ टाकतो तो अशोक शर्मा काय वर्मा, त्याला खूप पडली. 26 रन्स पडले. अरे त्याची स्पीडच अशी आहे की त्याला जर बॉल टाईम झाला की बॉल त्याचं थर्ड मॅनला प्लेयर होता त्याला बीट करून 2 वेळा बाउंड्री गेली त्याची. आणि तिलक वर्माचे शॉट असे 2-3 कनेक्ट झाले की एका ओव्हरमध्ये 3 6 आणि 2 4 गेले वाटतं. बिचाऱ्याला 26 रन्स पडले. नाहीतर त्याने आधीच्या 2 ओव्हर मस्त टाकले होते. फक्त 12च रन दिलेले होते. अशा पद्धतीने मुंबईने 199 केलं. 200चं टार्गेट होतं. आले चेस करायला. GT पण जसप्रीत बुमराहने पहिल्याच बॉलवर विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने ह्याला LBW केला. त्याच्यानंतर विकेटच जात राहिली. शुभमन गिल थोडा दिसत होता चांगला, पण त्याला ह्यांनी आऊट केलं अश्विनी. तर अशा प्रकारे ह्याचे रेग्युलर इंटरव्हलवर विकेट होती आणि 99 काय 100वर ऑल आऊट झाले शेवटी. तर आज मुंबईचा दिवस होता. तर आशा करतो मुंबईचं हे जे विनिंग स्ट्रीक आता चालू झालं आहे ते खूप लाँग राहील. 5-6 मॅचेस कंटिन्युअसली जिंकू देत. तर एक मस्त तगडं कॉम्पिटिशन मिळेल बाकीच्या टीममध्ये आणि एक बाकीच्या मॅचेसवर तसं इंटरेस्टिंग होती. नाही तर मुंबईला सगळ्यांनी राईट ऑफ केलं होतं. जे 5 मॅच हरलेले ते अजून 1-2 हरली असती ना मुंबई तर बाहेरच गेली असती. पण आता 2 मॅच जिंकले, तिसरी जिंकली, चौथी जिंकली, मजा वाढेल अजून. मग बाकीच्या RCB, RR, पंजाब याच्या टीमला जर हरवलं तर मग इंटरेस्टिंग होईल टुर्नामेंट आणि मजा येते. मग पुढच्या मॅच खूप कॉम्पिटिटिव्ह होतील. कारण प्रत्येक मग टीम जरा पण लाईटली घेणार नाही. आता पंजाब कसं RR किंवा RCB थोडं टॉपला आहे तर थोडं एखाद दुसरी मॅच थोडं हरू शकण्याचे चान्स आहे. कारण थोडं कॅज्युअली खेळू शकतात किंवा काय. पण जर जेव्हा अशा टीम हरवत येईल मुंबईसारखी तर ती टफ होईल जास्त सगळ्यांसाठीच. तर तेच पाहिजे. म्हणूनच तर IPL एवढी जगातली प्रसिद्ध लीग आहे जिथे खूप
टफेस्ट मॅचेस, टफेस्ट प्लेयर आहे. तर मजा आली, कसले 6 मारले यांनी. तिलक वर्माने सॉलिड. नमन धीरला पण वन डाऊन पाठवण्याचा निर्णय चांगला केला आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी काही 50+ रन केले होते. आज पण त्यांनी चांगला त्याच्यामध्ये दिसत होता. 45 का 46 केले, पण त्यावेळेला गरज होती त्या रनाची पण. आणि सूर्यकुमार यादव खराब फॉर्म, एवढा खराब फॉर्म. आणि आज ह्यानी बॉलिंग काय टाकली रबाडानी. 150, 152, 49 एका ओव्हरमध्ये पूर्ण त्याने 145+ स्पीडनी टाकली. 152 त्याचा हायेस्ट होता. आज खतरनाक बॉलिंग टाकली GT कडून, म्हणजे खूप फास्ट बॉलिंग टाकली ह्यांनी पण. प्रसिद्ध कृष्णा तो पण 45, 144च्या स्पीडने टाकत होता. परत तो नवीन बॉलर आहे तो, त्याचं पण 45, 47, 49, 50पर्यंत पण गेला तो. तर सॉलिड फास्टर बॉलर आहे GTकडे. त्यांना जर एखादं मॅच असे जर पिच मिळालं ना चांगलं, तर वाट लावतील. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, रबाडा, तो त्याची बॉलिंग फास्ट आहे, पण हे पण चांगलं आहे. पण त्याचा मला असं लेंथ चुकते वाटतं, बिचाऱ्याला मार खूप पडतो. आणि ती स्पीड असल्यामुळे असं जर टाईम झाला आणि जरा गॅपमध्ये गेल्याबद्दल चौकात जातो तो. त्यांनी थोडा बाउन्सर किंवा बॉडीमध्ये म्हणजे मला असं वाटतं बॉडीमध्ये बॉल केला ना, बाउन्सर वगैरे तर प्लेअर ऑकवर्ड त्याच्यामध्ये येऊन विकेट मिळू शकतात. आणि जास्त करून स्टंपमध्ये ठेवायला पाहिजे बॉल, तर त्याला विकेट मिळण्याचे चान्स जास्त आहे. बाहेर असतात ऑफ स्टंपच्या, तर जरा ते प्लेस केले ना किंवा परफेक्ट टाईम झाला तर मस्त बॉल जातो त्याच्या त्या स्पीडला. तर आणि काल एक स्पिनर कोणतरी नवीन बघितला मी, काय त्याचं नाव होतं, त्यांनी चांगली बॉलिंग टाकली काल. इंडियन स्पिनर होता, साहू क्यू काय असं काहीतरी असंच नाव होतं त्याचं. असं बारीकसारखं होतं. तर RR करून मस्त बॉलिंग टाकली स्पिनरने. तो चांगला आहे स्पिनर एक. मित्रांनो, अशाच IPLच्या मॅचवर रिव्ह्यू करूया आपण. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि स्वतःची काळजी घ्या. आणि जमत असेल, शक्य होईल तेव्हा इतरांनासुद्धा मदत करा, जिकडे तुमच्या मदतीची गरज असेल तिकडे. थँक्यू.